बातमी समोर येते। काँग्रेसचे 2 कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्री भाजपमध्ये येणार आहेत। भाजप नेते आशिष देशमुख यांनी हा मोठा दावा केलाय। मिलिंद देवरांनंतर काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग लागणार असंही देशमुखांनी म्हटलंय। आशिष भाऊ, तुमच्यानंतर देवरा यांनी सुद्धा काँग्रेस सोडली, धनुष्यबाण हाती घेतला। काय वाटतं, एकूणच काय परिस्थिती आहे सध्या? बघा, मी किंवा मिलिंद देवरांनीच काँग्रेस सोडलेली नाही। तरुण तुर्क नेत्यांनी ज्यांनी काँग्रेस समोर वाढवली असती अशा सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला। काल मिलिंद देवरांनी देखील त्या निमित्ताने निर्णय घेतलाय। म्हणजे काँग्रेस ही कुठेही नवीन तरुणांच्या अपेक्षेला किंबहुना या देशाच्या राज्याच्या विकासाला कुठेही चालना देऊ शकत नाही, हा त्यामागचा मूळ हेतू आहे। काँग्रेस हा आता खऱ्या अर्थाने संपल्यात जमा असलेला पक्ष आहे, हे नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो। महाराष्ट्रातलं घ्या ना, इथचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंपायी त्रस्त होऊन मी असेल, मिलिंद देवरा असतील तर नक्कीच पक्ष सोडलेले आहोत। त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला विश्वासाने सांगू इच्छितो, 2 माजी राज्यमंत्री आणि 2 प्रदेश काँग्रेसचे आताचे कार्याध्यक्ष हे लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करतील। भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात हे लोक आहेत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आपण फार मोठं खिंडार हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पडलेलं आपल्याला दिसेल। आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील सांगितलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग हे भाजपामध्ये आपल्याला दिसेल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी।